तर आपण पाहत होता या व्हिडिओमध्ये आंबेडकर उद्यानातील हे जुनं शौचालय आहे. हे शौचालय अशा पद्धतीने पाडलं जातं. तिथं असणारे जे कंत्राटदारांनी नेमलेले जे सुपरवायझर ज्यांना म्हणलं जातं, तर हे सुपरवायझर यांना आम्ही विचारलं की हे बांधकाम तोडून काय केलं जाणार आहे किंवा याची दुरुस्ती केली जात आहे का, अशा संबंधी विचारण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी इथले नियुक्त असलेले तायडे नावाचं जे सुपरवायझर आहेत, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला याच्यातलं काही माहीत नाही, आम्हाला काही सांगता येणार नाही. कोण कंत्राटदार आणि नगरपालिकेत जा, त्या ठिकाणी तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. मग अशा प्रकारचं काहीही माहीत नसलेलं सुपरवायझर कोणत्या कंत्राटदारांनी आणि किंवा नगरपालिकेने कोणत्या क्रायटेरिया लावून कामाला ठेवलेले आहेत की जे कोणती माहिती देत नाही आहेत किंवा काही माहिती सांगायला त्यांना भीती वाटते. अशी कोणती माहिती सांगायला त्यांना भीती वाटते. आणि मग प्रत्येक वेळेस नगरपालिकेत गेल्यानंतर तिथं त्या ठिकाणी सांगितलं जातं की ते कंत्राटदारांकडे. ही कंत्राटदार नावाचा जो प्राणी आहे हा नेहमी मागं लपून का राहत असतो. नेहमी कुठल्याही MIDCत जा, कुठेही जा, हा लपून राहतो आणि दुसऱ्या माणसांना पुढं करतो. अशा कित्येक केसेस माझ्याकडे आल्या, MIDCतल्या आल्या आणि इतर ठिकाणच्या आल्या. कंत्राटदार कधी पुढे येत नाही, त्याच्या फोन नंबरवरून कधी फोन करत नाही. दुसरे त्यांच्या पंटर असतील किंवा दुसरं कोणी असेल त्यांच्या फोनवरून फोन करतो. हा कशाला घाबरतो नेमका? बरं, ते आता ते जाऊ द्या. समजा आता तो मला भेटला नाही, त्यांचा सुपरवायझर भेटला आणि तो माहिती द्यायला घाबरतोय. तर हे बांधकीचं हे होतं, एक बऱ्यापैकी शौचालय होतं. त्याला काही खर्च केलेला होता. ते पाडायचं काम चाललंय. परत त्या ठिकाणी शौचालय उभं राहणार आहे असं कळतं बाकीच्या इतर लोकांकडून. मग पूर्वीचं असलेलं पाडायचं, त्याला झालेला खर्च, परत बांधण्यासाठी होणारा खर्च हा कुणाच्या खिशातून जातो? हा जनतेच्या कराच्या खिशातून जाणारा पैसा. आणि पुन्हा बांधकामं, एकदाच भक्कम बांधकाम करण्यासाठी कोणती अडचण आहे? आणि मग हे असं खर्च दाखवण्यासाठी का आणखी काही कशासाठी म्हणून असे हे पाडापाडी परत बांधकाम करणे, याच्या मागचा उद्देश काय आहे? आता असं नवीन बांधकाम इथे करायचे म्हणजे काय? आणखी कुठल्या 5 स्टार दर्जाचं हे
शौचालय बांधायचं आहे आणि तिथे फार मोठ्या लोकांचा वावर असतो आंतरराष्ट्रीय ठिकाणी, आणि हे काम चाललेलं आहे. तर शिरूरमधल्या जनतेला माहिती असावं आणि शहरातली आंबेडकरी जनतासुद्धा जागरूक जनता मानली जाते. त्यांनी अशा विषयांकडं लक्ष द्यावं. कोणतं बांधकाम चाललं आहे, कशासाठी चाललं आहे, कोण कंत्राटदार आहेत, किती बजेटचं बांधकाम आहे, वापरलं जातं आहे का नाही, क्वालिटी काय आहे त्याची. नाही तर पुन्हा आणखीन 2 वर्षांनी पुन्हा त्या रस्त्यांच्या कामासारखं कामं केली जातात, बिघडतात आणि परत दुरुस्ती चालू असते. कायम दुरुस्ती चालूच असते त्यांची. तर शिरूर मधील नागरिकांना हे आवाहन करून मी संपादक सत्यशोधक आवाज आपल्याला आवाहन करतो की आपण सत्यशोधक आवाज यूट्यूब चॅनल पाहावा, लाईक करावा, कमेंट्स कराव्यात, त्याच्यावर काही शिरूरमधल्या समस्या असतील त्या मांडाव्यात, शेअर करावा आणि सबस्क्राईब देखील करावा. धन्यवाद.